Be aware of comfortable body posture. शरीराची स्थिरता, श्वासाची सहजता आणि मनाची एकाग्रता यांचा एकत्रित अनुभव. कंबाईंड अवेअरनेस ऑफ बॉडी स्टॅबिलिटी, इझिंग आउट ब्रेथ अँड फोकस्ड माइंड. तीन वेळाला प्रणवोच्चार, खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. कंपनांचा अनुभव संपूर्ण शरीराच्या स्तरावर घेण्याचा प्रयत्न करायचा. श्वास सोडून द्यायचा, थोडं थांबायचं, दीर्घ श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. दुसरा उच्चार, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. तिसरा उच्चार, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झेलेशन, दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. प्रार्थना एक एक वेळ पाठोपाठ म्हणायची. ओंकाराय नमो नमः म्हणताना मान नम्रतेने खाली येईल. ओंकारं बिंदु संयुक्तं, ओंकारं बिंदु संयुक्तं, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. दोन्ही हातांची एकमेकांचे तळवे घासायचे. निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या भोवती द्यायची. अलगदपणे हात काढून डोळे उघडायचे. हरिओम. पुढची सूत्र मृदुला त्यांकडे. हरिओम. हरिओम. आपल्या प्राणायाम शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय. चांगले करतात सुद्धा आहेत सगळेजण. ऑनलाईनचे पण बाहेरचे साधे पण खूप मोठ्या संख्येने जॉईन होतात आणि करतायत. हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्हालाही त्यामध्ये आनंद आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याप्रमाणे घेत आहेत. तर आपला आता सगळा भर जो आहे 3 दिवस आपण जे शिकलेलो आहोत त्याची प्रॅक्टिस, याच्यावर सगळा आपला भर असायला पाहिजे. तर आपण थोडीशी आता आधी रिव्हिजन करणार आहोत, पुन्हा नंतर पुढे सुद्धा आपण ते करणार आहोत. आज आपला शेवटचा दिवस आहे. दररोज आपण 15-15 मिनिटं वाढवून दिल्यामुळे आम्ही आमच्याकडून तुम्हाला काही कमी देणार नाहीये, त्याबाबत आपण निश्चिंत राहावं. तर आपण आधी सुरुवात करूया. आपण जसं सांगितलं की साधनेला कधीही एकदम सुरुवात करायची नाही. तर सर्वात आधी श्वसन मार्गाची शुद्धी, त्यासाठी कपालभातीचे
3 राऊंड आपण करणार आहोत. आपण आता छान शिकलो आहोत. मनापासून करायचंय, डोळे मिटून घ्यायचे आणि नंतरची जी अनुभव असतो, जो सूक्ष्म अनुभव, त्याकडे आपलं लक्ष असेल. हाताची द्रोण मुद्रा, म्हणजे जेणेकरून आपली बैठक ही पूर्ण स्थिर असावी, हालचाल नको शरीराची. ठीक आहे, डोळे मिटून घ्यायचे, पाठकणा मान समस्थितीत, आपला श्वसन मार्ग पूर्णपणे मोकळा आहे याची खात्री. आता कपालभातीची पहिलं आवर्तन आपण सुरू करणार आहोत. सुरुवात करायची आहे. ऍक्टिव्ह एक्झलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा आत काय घडतंय त्याकडे लक्ष द्यायचं. श्वास थांबतोय का, किती वेळ थांबतोय. दुसरं आवर्तन सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अट्टाहास नाही, सहजपणे श्वास थांबत असेल तर त्याकडे फक्त लक्ष द्यायचं आणि आपोआप कुठे सुरू होतंय त्याकडे बघायचं. तिसरं आवर्तन सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जे काय आत घडतंय त्याकडे लक्ष. सहज कुंभक काही क्षणांचं, पण त्या स्थितीमध्ये विचार सुद्धा थांबलेले असतात. अशी सुंदर ही अवस्था असते आणि साधनेने असे क्षण आपल्याला जमा करायचे असतात. ते अत्यंत महत्वाचे असतात. नकळत श्वास सुरू होतोय. शरीर, श्वास आपला पुढच्या साधनेसाठी तयार झालेला आहे. शुद्धीकरणाचा पहिला टप्पा झाला. आता पुढचा टप्पा आहे नियमन, नॉर्मलायझिंग, आपल्या श्वासाचं कंडिशनिंग. तर आपण शिकलेलो आहोत विभागीय श्वसन, सेक्शनल ब्रिदिंग, उदर, उर आणि स्कंद श्वसन. 3 आवर्तनं. पहिलं आवर्तन आपण फिजिकल लेवलला बरोबर करतोय की नाही याची खात्री करून घ्यायच्यासाठी, त्यासाठी पुढचे 2 आवर्तनं आपल्या उच्चारासकट आणि त्यावेळेला कंपनांचा सुद्धा त्या त्या भागामध्ये अनुभव घेत जायचा. आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपल्याच आतमध्ये वळायचं आहे, याकडे लक्ष ठेवायचं. आणि हाताच्या मुद्रा, त्याचंही त्या त्या वेळेला महत्व आहे. पहिलं जे आहे उदर श्वसनाच्या वेळेला चीन मुद्रा, एकदा पुन्हा बघून घ्यायचे. काही लोकांना अजून कन्फ्युजन आहे. अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करतायत आणि हाताचा तळवा जो आहे तो मांड्यांवर ठेवलेला आहे आतल्या बाजूनी. उदर श्वसन करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. पोट आतमध्ये गेलेलं आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट बाहेर येत आहे, आपल्याला कळतंय. किंचित थांबायचंय. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा उदरापासून, म्हणजे पूर्ण रिकामे झालेत फुफ्फुस, याचं आपलं आपण निरीक्षण करायचं. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ उदर श्वसन. किंचित थांबायचं. उदर पोकळीमध्ये कंपन जाणवायला लागतात. शरीर ढिलं एकदम, तेव्हाच कंपनांची अनुभूती येऊ शकते. तिसरं आवर्तन अजून मनापासून करूया, म्हणजे जास्त चांगली कंपनांची अनुभूती येईल. भरपूर श्वास भरून घ्यायचा. उदर श्वसन, उदरापर्यंत. पोट थोडंसं बाहेर आलेलं जाणवतंय. थोडं थांबून आता जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला कंपनांचा अनुभव येतो. पूर्ण उदर पोकळीतल्या अवयवांवर त्याचा चांगला इम्पॅक्ट होत आहे. आता करूया ऊर श्वसन. त्यासाठी चिन्मयी मुद्रा.
जे उरलेले 3 बोटं ते पण आत दुमडून घ्यायचे आणि हात तसाच पुन्हा गुडघ्यांवर ठेवायचा आहे. डोळे मिटलेलेच आहेत. संपूर्ण श्वास सोडून देताना चेस्ट पूर्ण, छातीचं आकुंचन. भरपूर श्वास भरून घेताना पूर्ण एक्सपान्शन ऑफ चेस्ट, छाती सगळ्या बाजूंनी फुललेली आहे. किंचित थांबायचं. संपूर्ण श्वास सोडून देताना पुन्हा छाती पूर्णपणे आकुंचन, खाली गेलेली आहे. पूर्ण फुफ्फुस रिकामे झाले आहेत. दुसरं आवर्तन उकारासह करणार आहोत. भरपूर श्वास भरून घ्यायचा. उर श्वसन, थोरॅसिक ब्रिदिंग. चेस्टचा भाग फुललेला आहे. छातीच्या भागामध्ये कंपन जाणवत आहेत, त्याकडे लक्ष. तिसरं आवर्तन भरपूर श्वास भरून घ्यायचा. उर श्वसन. कंपनांचा अनुभव छातीच्या भागामध्ये. स्कंद श्वसन. आता हाताची आदी मुद्रा. अंगठा आतमध्ये बघा, हवं असेल तर याच्याकडे बघा. संपूर्ण श्वास सोडून देताना थोडेसे शोल्डर्स खाली येतील, जेणेकरून आतला भाग आपला शिथिल झालाय हे कळण्यासाठी. आता भरपूर श्वास भरून घ्यायचा. स्कंद श्वसन. वरचा भाग फक्त वर उचलला जातोय, क्लॅव्हिक्युलर रिजन. किंचित थांबायचं. संपूर्ण श्वास सोडून देताना वरच्या भागातल्या, फुफ्फुसाच्या वरच्या भागाचा वापर होतोय, याकडे डेलिव्हरेटली लक्ष. दुसऱ्या आवर्तनाच्या वेळेला आपण मकार करणार आहोत. भरपूर श्वास भरून घ्यायचा. स्कंद श्वसन, शोल्डर ब्रिदिंग किंवा क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग. किंचित थांबायचं. कंठापासून वरच्या भागामध्ये, शोल्डर रिजनमध्ये कंपन जाणवतात. अजून एक आवर्तन, त्यावेळेला जास्त बारकाईने आपण त्या कंपनांकडे लक्ष देऊया आणि त्याचा अनुभव घेऊया. स्कंद श्वसन. भरपूर श्वास भरून घ्यायचा. किंचित थांबायचं. तीनही भाग आपण जाणीवपूर्वक वेगवेगळे वापरले, विभागीय. आता आपण एकत्रितपणे संपूर्ण योगिक श्वसन करणार आहोत. तीनही भागांचा एकत्र वापर. हाताची ब्रह्ममुद्रा. आपल्या करंगळीच्या बाजूचा भाग नाभीच्या बाजूला ठेवायचा आहे आणि हाताचे जे पेर आहेत बोटांचे ते एकमेकांना जोडलेले आहेत. मान समोर सरळ, मान खाली जाणार नाही याची काळजी घ्यायची. शोल्डर्स थोडेसे ढिले ठेवायचे. शरीरावर कुठेही ताण नकोय. आता आधी संपूर्ण श्वास बाहेर सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ण खाली ढिले सोडून द्यायचे. त्यांचं आकुंचन अपेक्षित आहे. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. थोडंसं पोट बाहेर आलंय, चेस्ट एक्सपांड झाली आहे, शोल्डर्स किंचित वर उचलल्यासारखे. फुफ्फुस सगळ्या बाजूने फुगलेत, भरलेत याची जाणीव. थोडंसं थांबायचं. संपूर्ण श्वास बाहेर सोडून देताना आधी उदर, मग उर आणि मग खांद्यांच्या भागाचं आकुंचन पूर्णपणे रिकामे. आता पुढचे 2 आवर्तन आपण उच्चारासह करणार आहोत. अकार, उकार आणि मकाराचा त्या वेळेला त्या भागांमध्ये कंपनांचा अनुभव घ्यायचा. भरपूर श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर आलंय, चेस्ट एक्सपांड झाली आहे, शोल्डर्स किंचित वर उचलले गेलेले आहेत. किंचित थांबायचंय.
शरीराच्या मधल्या भागात, संपूर्ण मधल्या भागामध्ये कंपनं जाणवतात. पुढच्या आवर्तनाच्या वेळेला आपण जास्त छान चांगल्या पद्धतीने कंपनांचा अनुभव घेऊया. भरपूर श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण योगिक श्वसन आपण करतो आहोत. किंचित थांबायचं. शरीरभर आणि जरा जास्त सूक्ष्मतेने बघितलं तर आपल्या अवतीभोवती सुद्धा आपल्याला ही कंपनं हळूहळू जाणवायला लागतात. शरीर, श्वास आणि मन सुद्धा हलकं होत चालल्याची ती जाणीव आहे. दोन्ही हात पुन्हा एकदा गुडघ्यांवर. छानपैकी आपली तयारी झालेली आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे आपण करणार आहोत चंद्राभ्यास आणि सूर्याभ्यास. तर त्यासाठी आपल्याला हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा उजव्या हातानेच करायची. आधी चंद्राभ्यास करणार आहोत म्हणजे आपल्याला आधी सूर्याभ्यास करूया. म्हणजे आपल्याला डावी नाडी बंद करावी लागेल. उजव्या हाताने डावी नाडी चौथ्या बोटाच्या बाजूच्या साईडनी नाकपुडी अलगद बंद करायची आहे. दाबायची नाही, नाक वाकडं होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता आपण सुरुवात करूया. आधी संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा उजव्या नाकपुडीने. उजवीनीच खोलवर दीर्घ उदरापर्यंत नेहमी भरपूर श्वास भरून घ्यायचा. किंचित थांबायचं आणि मग अगदी सावकाश त्याच नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा उजवीनेच. सूर्याभ्यास. पुन्हा एक आवर्तन. उजव्या नाकपुडीने भरपूर श्वास भरून घ्यायचा. इनहेल फ्रॉम राईट नॉस्ट्रिल. होल्ड फॉर अ व्हाईल. एक्झेल आउट कम्प्लिटली फ्रॉम राईट नॉस्ट्रिल. उजवी नाडी आपण छानपैकी ऍक्टिव्हेट करून घेतली आहे. आता आपण डाव्या नाडीसाठी करूया, चंद्रा नाडीसाठी चंद्राभ्यास. आता डावी नाकपुडी उघडी असेल, उजवी नाकपुडी बंद करायची आहे अंगठ्याने. डाव्या नाकपुडीने संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. थोडं थांबायचं. अगदी सावकाश श्वास बाहेर सोडायचा. दुसरं आवर्तन. सावकाश, कुठेही घाई होता कामा नये, आपापल्या स्पीडने करा हवं तर. भरपूर श्वास भरून घ्यायचा. दरवेळी उदरापर्यंत भरून घ्यायचा. किंचित थांबायचं आणि अगदी सावकाश बाहेर सोडायचा. हात खाली घ्यायचे आणि डोळे मिटलेलेच ठेवून दोन्ही नाकपुड्यांमध्ये जाणवणारा मोकळेपणा त्याकडे लक्ष द्यायचं. उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी. कारण आपल्याला प्राणायामासाठी नाकपुड्यांचाच वापर करायचा आहे, श्वसन मार्गाचा नाकपुड्यांचा वापर करायचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन आपण खरं प्राणशक्ती सूक्ष्माकडे जात असतो. परवा गुरुजींनी प्राणायामाचा मंत्र आपल्याला सांगितला होता. या पुढचा आपल्याला प्राणायामाचाच प्रकार करणार आहोत आपण. सूर्यभेदन प्राणायाम आपण करणार आहोत. आपण आज तो प्राणायामाचा मंत्र म्हणूया. हाताची नमस्कार मुद्रा माझ्या पाठोपाठ म्हणायचंय. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विधेहिन इति. म्हणजे हे प्राणा, तू त्रैलोक्यात प्रतिष्ठित आहेस. तू जशी आई एका मुलाचं रक्षण करते, आपल्या मुलाचं रक्षण करते, तसं तू माझं रक्षण कर आणि मला सर्व प्रकारचं ऐश्वर्य, समृद्धी, ज्ञान सगळं काही दे, अशी मनोमन प्रार्थना करून आपण जर प्राणायामाला सुरुवात केली तर तो जास्त चांगल्या पद्धतीने होतो. कारण ही प्राणशक्ती सूक्ष्म स्तरावरची आहे, तिच्याशी जोडलं जाणं जास्त महत्वाचं असतं. त्यानंतर आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. तर प्राणायाम करताना हाताची ज्ञान मुद्रा, म्हणजे उजवा हात आपण वापरणार आहोत म्हणून उजव्या हाताची अंगुली मुद्रा आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा.
परंतु आधी आपण दोन्ही हातांनी काही क्षण ज्ञानमुद्रेचा अनुभव घेणार आहोत. ज्ञानमुद्रा म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करतात आणि हाताची मागची बाजू जी आहे ती गुडघ्यांवर ठेवलेली आहे. बोटं ढिले आहेत, डोळे मिटलेले. आता अंगठा तर्जनी तिथे स्पर्श करतात तिथे किंचित दाब द्यायचा. ऑप्टिमम प्रेशर, थोडंसं हलका. आधी स्थूल स्तरावरचा जो ठोका आहे तो जाणवतो, पल्सेशन नाडीचा ठोका, त्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्यानंतर तो नाडीचा स्पंद कशामुळे आहे तर आतमध्ये जो प्राणस्पंद काम करतोय, ज्या स्पंदनामुळे हे सगळं काही चाललंय की त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, त्याची जाणीव, प्राणस्पंदाची जाणीव. छान ग्रंथांमध्ये त्याच्याबद्दल हे आहे की यावत वायू स्थितो देहे तावत जीवनम उच्यते. हा प्राणवायू, ऍक्च्युली प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नाही, इथे प्राणशक्ती जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत आपलं जीवन असतं. म्हणून प्राणशक्तीची जाणीव ठेवून आपण प्राणायाम करणार आहोत. आता उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. आणि सूर्य भेदन म्हणजे उजव्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आहोत, डावीने सोडणार आहोत. उजवीने घेणार म्हणून डावी नाकपुडी आधी बंद करायची. उजवीने संपूर्ण रेचक. आता रेचक पूरक शब्द आलेत. किंचित थांबायचं. खोलवर दीर्घ उदरापर्यंत शब्द खूप महत्वाचा आहे. पुरयत उदरम, उदरापर्यंत पूरक. किंचित थांबायचं. आता उजवी बंद करायची, सावकाश डावी उघडायची आणि अतिशय सावकाश डावीने रेचक. ते सुद्धा आता उदरापासून संपूर्ण हवा बाहेर सोडली गेली पाहिजे. आता पुढे 2 आवर्तन आपण प्राणशक्ती आत घेत आहोत याची जाणीव. पूर्वा गुरुजींनी सांगितलं होतं, प्राणशक्ती आत घेणं आणि बाहेर सोडताना आपल्या शरीरातले जे नको असलेले ताणतणाव बाहेर सोडणं, ही जाणीव. उजव्या नाकपुडीने भरपूर पूरक खोलवर दीर्घ किंचित थांबायचं आपापल्या क्षमतेप्रमाणे. अगदी सावकाश डावी उघडून डावीने रेचक. ते सुद्धा संपूर्ण रेचक, उदरापासून आणि उदरापर्यंत हे शब्द लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा आता उजवी उघडायची, उजवीने खोलवर दीर्घ पूरक. थोडंसं होल्ड करायचं. उजवी बंद, सावकाश डावी उघडायची, डावीने संपूर्ण रेचक. डोळे मिटलेलेच ठेवायचे आणि हात पुन्हा ज्ञानमुद्रेत आणायचे. सूर्यभेदन एक महत्वाचा प्राणायाम आपण केलेला आहे. सूर्यनाडीनी श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी सोडायचा. प्राणायाम करताना बारकावे 4 दिवसापासून आपण जे छोट्या छोट्या टिप्स ऐकतो आहोत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चुकीचं होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा रिपीट करतो. कारण तसे इशारे आपल्या ग्रंथांमध्ये पण दिलेले आहेत की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. चांगला केला तर सर्व रोग दूर होतील, परंतु अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. चूक होता कामा नये एवढी आपण काळजी घ्यायची. करायचं ते योग्य पद्धतीने करायचं, ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, शिकवलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने करायचं. गुरुपदिष्ट मार्गेण, सुरुवातीला शिकून घेताना कोणी योग्य व्यक्तीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचं. अजून एक छान काही शब्द मी पहिल्या दिवशी सांगितले होते. एक म्हणजे शनई शनईही, घाई करायची नाही. कमी आवर्तन झाले चालतील, कमी झाले तरी प्रकार झाले तरी चालतील. शनई शनई करायचं, यथाशक्ती करायचं, विधिवत ज्या पद्धतीने सांगितलंय तसंच करायचं आहे. ह्या काही आणि खरं म्हणजे ग्रंथांमध्ये गुप्त ठेवायला सांगितलंय. गुप्तचा अर्थ काय की कोणी कुठेही बघितलं आणि केलं असं होता कामा नये. व्यवस्थित शिकून घेऊन ते करायचं आहे. पुढचे प्रकारही आपण करणार आहोत, पण त्यापूर्वी काही उरलेले प्रकार पण आपण शिकून घेणार आहोत आणि मग पुन्हा नंतर सगळ्या आहेत. त्यासाठी आता यापुढची सूत्र गुरुजींकडे. हरिओम. हरिओम. खूप छान रिव्हिजन मृदुलाने घेतले. बारकावे असतात ते खूप महत्वाचे असतात कुठल्याही गोष्टीमधले, कारण आपण ग्रॉस गोष्टी खूप करतो, परंतु सूक्ष्मतेकडे जाणं हा योगामधला खूप महत्वाचा भाग. कुठलीही योगाची तुम्ही क्रिया करा, एनी ॲक्शन विच यू डू इन योगा, इट इज ऑलवेज और इट शुड रीच यू टू सटलेस्ट पार्ट ऑफ दॅट. म्हणजे अगदी तरल भावनेपर्यंत जायचं असतं. पहिल्या दिवसापासून आपण अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे. सेपरेटली आपण काही गोष्टी बघितल्या,
त्या थोडेसे एकत्रपणे आपण थोडंसं कंबाईन त्याचा आज रिव्हिजन घेणार आहोत. म्हणजे प्राण आणि आयाम या दोन शब्दांच्यापासून प्राणायाम शब्द बनलेला आहे. प्राण म्हणजे आपल्या शरीरामधली व्हायटल एनर्जी, आपल्या शरीराचे जे काही विविध स्तर आहेत त्याला दिसणारा तो आहे, त्याला आपण म्हणतो अन्नमय कोश. हा शरीराच्या स्तरावरती असतो. इट इज नरिश्ड ऑन द बेसिक एनर्जी ऑफ फूड, वॉटर अँड एअर. त्याला म्हणतात अन्नमय कोश. दुसरा जो आहे न दिसणारा प्राणमय कोश. प्राणशक्ती तुम्हाला दाखवता येत नाही, पण प्राण नाही आहे आणि प्राण आहे ह्याच्यातला फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे ह्या प्राणाच्या शक्तीचा डायमेन्शन किंवा त्याचा आयाम कमी करणं, वाढवणं, जास्ती करणं किंवा त्याच्या खोलीपर्यंत पोहोचणं म्हणजे प्राणायाम. प्राण हा अंतसंचारी वायू हो, असं योग वासिष्ठामध्ये म्हटलेलं आहे. अंतसंचारी वायू म्हणजे काय? आत्म्याने जो संचार करतो वायू म्हणजे प्राण. आता आत्म्याने वायू कुठला संचार करत असतो तर 5 प्राण आहेत. त्यामुळे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5ही प्राणांचा संबंध आपल्या 5 महत्त्वाच्या सिस्टीमशी आहे. आपल्या शरीरामधल्या ज्या फंक्शनल ऑर्गन्स आहेत किंवा फंक्शनल प्रोसेसेस आहेत त्याच्याशी हे सगळे प्राण जोडलेले आहेत. म्हणून प्राण जो आहे मुख्य, तो कॉस्मिक लेव्हलला वेगवेगळ्या ठिकाणी जी पंचमहाभूत आहेत त्यामध्ये आहे. सूर्याचं स्थान मानलं गेलेलं आहे मुख्य प्राणाला. आणि आपल्या शरीरातला जो प्राण आहे त्याचं स्थान आहे चेहरा. कारण इथूनच आपल्याला जास्त एनर्जी मिळते. डोळ्याने मिळते, कानाने मिळते, तोंडाने मिळते, श्वासातनं मिळते, खाऊन मिळते, पिऊन मिळते. सो व्हॉट एव्हर एनर्जी वी गेट दॅट इज फ्रॉम धिस सोर्स. म्हणून त्याचं स्थान मुख असं मानलेलं आहे. अपान म्हणजे काय? तर एक्सक्रिशन, बाहेर टाकून द्यायचं, नको त्या गोष्टी टाकून द्यायच्या. त्यासाठी पृथ्वी तत्व मानलं गेलेलं आहे. पृथ्वी तत्व सुद्धा बघा, हवं त्या गोष्टी पोटात ठेवते, बाकीच्या बाहेर टाकून देते. त्यामुळे पृथ्वी तत्वाचा संबंध हा अपान वायूशी आहे. त्याचा संबंध आपल्या शरीरातील उत्सर्जन संस्थेशी आहे. उत्सर्जन 3 प्रकारे होतं. एक होतं ते हवेचं होतं, ते इन्स्टंट आहे, इमिजिएट, घेतला सोडला, घेतला सोडला, तुमच्या नकळत होणारी ही गोष्ट आहे. दुसरं होतं ते स्वेटिंग, घामाच्या वाटे. ते सुद्धा काही कारण असलं तर घाम येतो, उगाचच घाम येत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे धर्मग्रंथीच्या माध्यमातून सुद्धा आपलं एक्सक्रिशन होत असतं. तिसरं होतं ते म्हणजे मूत्राच्या मार्गाने. चौथं असतं ते आपल्या स्टूलच्या माध्यमातून, तेव्हा शौचाच्या माध्यमातून होतं. आवश्यक असलेल्या गोष्टी शरीरात ठेवायच्या, नको ते टाकून द्यायच्या. दॅट इज कनेक्टेड विथ द एक्सक्रेटरी सिस्टीम. अनावश्यक गोष्टींचं शरीरातनं बाहेर फेकून देणं. हा झाला व्यान प्राणाचा अपानाचा संबंध. तिसरा आहे व्यान, वहन करणारा म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याचा संबंध आपल्या रक्ताभिसरण संस्थेशी आहे. तिथे प्राणशक्तीचं वहन संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक भागापर्यंत सतत होत राहणं. इट इज नॉट वन टाइम सिच्युएशन, इट इज कॉन्स्टंट सप्लाय ऑफ प्राणशक्ती. म्हणून त्याला म्हणले प्राण अंतसंचारी वायू. हा अंतसंचार कुठून होत असतो? शरीरामध्ये आपण जे काही खातो पितो त्यातनं सप्तधातूंची निर्मिती होत असते. म्हणजे सप्तधातू शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवणं हे या सिस्टीमचं काम आहे. आपल्याला एवढंच दिसतं की सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त, एवढंच फक्त आपल्याला माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, त्या शरीरापर्यंत पोषण मूल्य, विविध प्रकारचे हार्मोन्स ही सगळी ह्याच्यातनं वाहत असतात. म्हणून त्याला म्हणतात व्यानवायू. तिथे जर काही ऑब्स्टिकल झालं, प्रॉब्लेम आला, तर इट क्रिएट्स सो मेनी इश्यूज इन द बॉडी. चौथा जो आहे तो म्हणजे उदान. उद आणि अन म्हणजे उद म्हणजे वर नेणारा. त्याचा संबंध जो आहे तो स्पिरिच्युअल लेवलला खरा म्हणजे थोडासा मानला गेलेला आहे. त्याचा संबंध आपल्या नर्वस सिस्टमची, मज्जासंस्थेशी आहे. आणि पाचवा जो आहे तो म्हणजे समान, तो आहे कनेक्टेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. सम म्हणजे बॅलन्स, म्हणजे शरीरामध्ये सात्मीकरणाची प्रोसेस होते, त्याला आपण ॲसिमिलेशन असं म्हणतो. रिसेप्शन, डायजेशन, ॲसिमिलेशन आणि एक्सक्रिशन या 4 प्रोसेस चालतात. त्या सगळ्या ठिकाणी चालतात. हवा घेतली, ती रिसीव्ह झाली, ॲसिमिलेट झाली आणि नको ती टाकून दिली. इट स्टार्ट्स विथ द एअर, वॉटर अँड फूड बोथ. या सगळ्यांची ते सगळ्याशी जोडलेलं आहे. हे 5 प्राण आपल्या शरीरातल्या 5 फंक्शनल सिस्टीमशी सिस्टमॅटिकली काम करतात. हे करत असताना आपण हे पण बघितलं की 5 प्रकारच्या पद्धतीमधून आपण हे करतो. एक म्हणजे शुद्धीकरण, जे अत्यंत आवश्यक आहे. क्लिन्सिंग इज व्हेरी नेसेसरी. साधी गोष्ट आहे, आपण जेवायला ताट घेतो, ते घेण्याच्या वेळेस पुसून घेतोच ना. त्याच ताटात कधी कोणी जेवतं का? नाही जेवत. त्यामुळे शुद्धीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. तर शुद्धीकरण किती आवश्यक आहे? अगदी छोटं आवश्यक आहे. इट्स नॉट रिक्वायर्ड टू डू एव्हरी डे. अत्यावश्यक असेल तरच शुद्धिक्रिया करा, असं ग्रंथामध्ये स्पेसिफिक सांगलेलं आहे. पण आवश्यक असलेली शुद्धिक्रिया कुठली आहे? की जी हार्मलेस आहे, ती म्हणजे कपालभाती. कपालभाती म्हणणं काय होतं? आपल्या शरीरामध्ये अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. म्हणजे श्वास तुम्ही नुसता बाहेर टाकत नाही. काय होतं त्यामध्ये बघा, की हाऊ इट वर्क्स ऑन युअर बॉडी अँड माइंड बोथ. वेन यू डोंट इनहेल दॅट टाइम नथिंग कम्स इन साईड. म्हणजे काय होतं की शरीरामधले अनावश्यक मनावचे ताण बाहेर टाकले जातात, नवीन येत नाहीत. नवीन यायला अटकाव हा महत्त्वाचा भाग आहे. घेतलं सोडलं तर काय, आले गेले आले गेले, ते काय मग आलेले जास्ती गेलेले कमी, हा व्यवहार तर आपला चालूच आहे अखंड. गेलेले जास्ती आणि आलेले शून्य ही स्टेज जेव्हा येते तेव्हा तुम्हाला त्याचा शून्यावस्थेचा विचाराच्या स्तरावरती ते होतं. इट हॅपन्स ऑन थॉट लेवल ऑल्सो. केवळ हवा बाहेर गेली, आतमध्ये रिकामेपणा अनुभवला. इट इज नॉट ओनली बॉडी लेवल, इट ऑल्सो पर्क्युलेट्स ऑर इट शुड पर्क्युलेट ऑन द माइंड.
अँड वेन इट स्टार्ट स्पार्कलिंग ऑन द माइंड, हे तुम्ही केव्हाही करू शकता. फक्त एकच लक्षात येतं, पोट भरलेलं असताना करायचं नाही. साधना कधी करायची योगाची? तर तुम्ही काय द्रव्य घेतलंय, पाणी चहा प्या घेतलाय, अर्धा तासही गॅप ठेवायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय नाश्ता घेतला तर 1 ते 1.5 तासही गॅप पाहिजे. जेवणानंतर किमान 5 तास. ह्याचं कारण जठरामधनं अन्न पुढे सरकले पाहिजे, तरच आपण ह्या प्रॅक्टिसेस करू शकतो. आणि ह्याला कुठलीही प्रॅक्टिस अपवाद नाही. इट इज नॉट कनेक्टेड. आता स्पिरिच्युअल लेवलला तुम्ही जर करायचं असेल तर अर्ध्या पोटीच पाहिजे माणूस. भरल्या पोटी स्पिरिच्युअलिटी कधी येत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्पिरिच्युअल लेवलला जे बसतात ते त्यांचं काय, त्यांनी सांगितलं मिताहार सांगितलं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खायचंय. मिताहाराचा आपला संबंध अजिबात नाही आहे. बरोबर आहे की नाही? नो इज एक्सेप्शन टू इट. काही चूक नाही त्याच्यामध्ये. आपल्याला मिताहार माहितीच नाहीये. त्यामुळे जेवढा आवश्यक आहे तेवढाच आहार आपण घ्यायचा आहे. मग तो कुठला आहे? शरीराचा आहे, मनाचा आहे, श्वासाचा पण आहे. म्हणून मिनिमम ब्रेथ्सवरती तुमचं काम चाललं पाहिजे. हा सगळ्यात मोठा मदत भाग तिथे येतो. आणि वेन ब्रेथ लेवल इज मिनिमम, हाऊ कॅन थॉट लेवल बी इन्क्रीज्ड? नाहीच, असूच शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही श्वास कपालभातीच्या माध्यमातून बाहेर टाकता, तेव्हा नवीन न घेतल्यामुळे काय होतं, तर माइंड बिकम मोर अँड मोर रिलॅक्स्ड. त्यालाच पतंजलीला काय म्हणलं, प्रच्छेदन म्हणजे फेकून द्यायचं बाहेर. काय? प्राण. विधारण म्हणजे त्याला बाहेर फेकून द्यायचं, होल्ड करायचं. त्याला आपण म्हणतो बहिर्कुंभक. बहिर्कुंभक तुम्ही जेवढा लावाल तेवढा उत्तम आहे. बहिर्कुंभकाला कुठलंही बंधन नाही. म्हणजे काय, श्वास सोडून दिला आणि शांत राहिले काही वेळ, तो ऑटोमॅटिकली येतो. तुम्हाला काही करावं लागत नाही. बिकॉज इट इज अ डिमांड सप्लाय प्रोसेस आहे, लक्षात घ्या. अरे आवश्यकता असेल तेवढंच फक्त आत्मा येतं शरीराच्या आत. आपण नको त्या गोष्टी ठोसर असतो, म्हणून प्रॉब्लेम असतात. म्हणून ह्या प्राणांच्या माध्यमातून काय आपण करतो, पहिलं शुद्धीकरण. पण नॉर्मलायझेशनसाठी आपण योगिक श्वसन बघितलं. ते करताना 4 मुद्रा आपण बघितलेल्या आहेत. पहिली म्हणजे हे चिन्ह मुद्रा आहे, डाऊन फेसिंग आहे. दुसरी आहे चिन्मय मुद्रा आहे. तिसरी आहे रुद्र आदिमुद्रा. आणि चौथी ब्रह्ममुद्रा. या प्रत्येक मुद्रेचा संबंध त्या श्वसनाशी आहे. म्हणजे उदरश्वसन करताना चिन्ह मुद्रा आहे, त्यानंतर चिन्मय मुद्रा आहे, त्यानंतर आदिमुद्रा आहे आणि ब्रह्ममुद्रा आहे. या 4 मुद्रांचा वापर करून हे श्वसन करायचं. तर हे श्वसन करताना कसं करायचं बेसिकली? तर पहिल्यांदा तुम्ही एक शरीराच्या स्तरावरती बघा, पोटाची हालचाल होते की नाही. ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द बॉडी. नेव्हर जम्प ऑन द माइंड डायरेक्टली. मनावरती डायरेक्ट उडी मारायचीच नाही. शरीराच्या स्तरावरती आपलं पोट पुढे आलं, मागे गेलं, ठीक आहे, परफेक्ट आहे. नंतर मग काय होतं, वन्स यू स्टार्ट चॅन्टिंग अकार उकार मकार, तुमचं हा शरीरावरचं लक्ष पूर्णपणे निघून जातं. दिस इज द स्विचिंग पॉईंट फ्रॉम ग्रॉस टू सेटल. स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण इथे जातो नेमके. मग काय होतं, ओमचं अकार केल्यानंतर मला असं वाटतं की पुढचा श्वास घेऊच नाही. तो जो कालावधी आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. तो कालावधी एन्जॉय करायचा आहे. कंपनांचा अनुभव पोटाच्या भागाशी येतो. त्यानंतर आपण करतो उर श्वसन, नंतर स्कंद श्वसन, नंतर योगिक श्वसन. या तिन्ही श्वसनांच्या माध्यमातून काय होतं, तर रेस्पिरेटरी प्रोसेस or respiratory instrument or apparatus that gets tuned. What is to be tuned with? It is to be tuned with the process of प्राणायाम. प्राणायामाच्या प्रक्रियेशी हे जोडलं जाणं आवश्यक आहे. आणि हे साध्या सोप्या प्रक्रियेतनं घडतं, त्याला म्हणतो आपण नियमन. त्यानंतर काय? नियंत्रण, कंट्रोल. कंट्रोलच्या स्टेजला लक्षात घ्यायचं, कंट्रोल इज ऑलवेज और शुड बी ऑलवेज ऑन द एक्सक्रिटरी प्रोसेस. सोडण्यावरती कंट्रोल पाहिजे. घेण्यासाठी कंट्रोलची गरज नाही, कारण घ्यायचं म्हणजे की भरपूर घ्या किंवा आपण भरपूर घेतो. मग सोडताना फुसकन सुटला नाही पाहिजे हवा. मग काय करायचं, आता तुम्ही सूर्यभेदन करताना काय आकोरकार मकार करत नाही. मग तिथे काय करायचं, मनातल्या मनात अचा उच्चार करायचा. हा करून बघा तुम्ही सहज तुमच्या प्रॅक्टिसला. इफ यू स्टार्ट डुईंग दॅट, तुमच्या लक्षात तुम्हाला रेषागत कालावधी आपोआप वाढतो. इट डझंट गेट स्टॉप. अतिशय सहज होणारी प्रक्रिया आहे, त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. श्वास सोडताना मनात म्हटलात ना, म्हणा, उ म्हणा, म्हणा, काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. वन्स यू स्टार्ट कनेक्टिंग विथ द चॅन्टिंग प्रोसेस, वेर एक्झिलेशन बिकम मोर अँड मोर कंट्रोल्ड. मग नियंत्रित पद्धतीने श्वास सोडला. नेहमीच्या श्वासनात नियंत्रण असतं का? नसतं, फारसं नसतं. कधीतरी आपल्याला लागतं लक्षात घ्या, अरे आपले श्वास पण घ्यायला पाहिजे, मग तेव्हा आपण नियंत्रित श्वास घेतो. अदरवाईज चाललंय. ही 2 गोष्टी आहेत ना, ह्या कॉन्स्टंट चालू आहे, श्वास घेणं आणि हार्ट. तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये असा हार्टचे ठोके थांबत नाही, तो पण तुम्ही आहात. द मोमेंट इट स्टॉप्स, हरिओम. हरिओमला वेळ लागत नाही. म्हणून जीवन काय, 2 श्वासातलं अंतर आहे. आला गेला ठीक आहे. त्यामुळे येण्या जाण्यावरती लक्ष देतो, आपण श्वासोश्वास आहे. प्राणायामामध्ये काय, श्वासप्रश्वास आहे. म्हणजे प्रश्वासाचा संबंध आहे की इट इज बी स्पेसिफिकली एक्झेल्ड आउट. म्हणून नियंत्रण कुठे पाहिजे, रेचकावरती पाहिजे. मग आता ते नियंत्रण कसं ठेवायचं आहे, प्रमाण दिलेलं आहे 1 4 2. एक आकडा म्हणजे काय की 10 सेकंद. फॉर एक्झाम्पल, कुंभकाचा विचार सध्या करायचा नाही. कुंभक कृपा करून आपल्या स्वतःच्या डोक्याने करू नका. घरामध्ये कुंभक अजिबात करू नका. याचं कारण असं आहे की इट कॅन रिस्क, आणि ती रिस्क घ्यायचीच नाही आपल्याला.
आतमध्ये होल्ड करूच नका, बाहेर होल्ड करा ना, काय फरक पडत नाही. सोडून द्या आणि थांबा आरामशीर, ऑटोमॅटिकली येणार आहे. काय होतं कधी कधी आपण आतमध्ये श्वास होल्ड केला आणि आपलं लक्षात राहिलं नाही, की मग सोडायचं लक्षात नाही राहिलं, की मग आतमध्ये काहीतरी गडबड व्हायला लागते. यू फील सफोकेटेड. मग प्राणायाम घेतल्यानंतर डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, अशा सिम्पटम्स येतात. त्या कधी होतात? बिकॉज ऑफ अनवॉरंटेड कुंभक. आणि तो आंतरकुंभक जास्ती महत्वाचा आहे. आंतरकुंभकामध्ये शरीरामध्ये खूप काही घडत असतं आणि ते घडणं जर नियंत्रणाखाली नसेल तर इट क्रिएट्स लॉट ऑफ हॅवॉक्स इन द बॉडी. म्हणून अयुक्ताभ्यास वगैरे म्हटले तर चुकीचा प्राणायाम नाहीच करायचा. आणि अगदी तुम्हाला सांगतो, समोर बसून जरी शिकवलं ना तरी प्रत्येक व्यक्तीची रिसेप्टिव्हिटी वेगळी असते आणि ती वेगळी असल्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आपलं उद्दिष्ट कुंभकाचं नाहीच आहे. पहिली गोष्ट, आपला प्राणायाम कसा आहे, सहज सुलभ प्राणायाम आहे. एनीबडी अँड एव्हरीबडी कॅन डू इट. साधनेमधली सुलभता खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आणि नेहमी सांगायचे, साधना सुलभच पाहिजे. इट कॅनॉट बी कॉम्प्लिकेटेड, शुड नॉट बी कॉम्प्लिकेटेड. कॉम्प्लिकेट करणं खूप सोपं आहे जगात. मी तुम्हाला खूप मोठे मोठे जार्गन सांगितले की तुम्हाला एकदम वाटेल काय सॉलिड आहे, पण तुम्हाला त्रास होणार आहे त्याचा. इट इज नॉट गोइंग टू हेल्प यू एनी मोर. आणि म्हणून आपली साधना साधी सोपी आणि आपल्यासाठी पाहिजे. इट इज नॉट फॉर एनीबडी एल्स. ह्याचं कारण, योग हे क्षेत्र असं आहे, एकच क्षेत्र असं आहे की जिथे करण्यालाच फक्त फायदा आहे. सत्यनारायण पूजेसारखं नाही आहे. तिथे बघा 3 बेनिफिशरी आहेत एका पूजेचे. भटजींना दक्षिणा मिळते, करणाऱ्याला पुण्य मिळतं आणि येणाऱ्याला प्रसाद मिळतो. इथे करणारा आणि घेणारा सगळे एकच. क्रियेव कारणम सिद्धे, हे करणाऱ्यालाच सिद्धता मिळणार आहे, हे स्पेसिफिक सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सावकाश आणि सहजच करायचं आहे. सो नेव्हर गो आफ्टर कुंभक. मग आपण काय करायचंय, एकाच दोन हे प्रमाण लक्षात ठेवायचे. एकाच दोन म्हणजे काय, 10 सेकंद घेतला, 20 पर्यंत सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. 20 पर्यंत सोडायचा असं मी म्हणणार नाही. प्रयत्न केला तरी पण 5-6 सेकंद हवा संपते आपली. आणि नथिंग रॉंग, त्यात काही चूक नाही. इट इज टू बी कंडिशन्ड. म्हणून काय, मग पहिल्यांदा समावर्तन करायचं. 10 सेकंद घेतला, 10 सेकंद सोडला. आता हे कोणी मोजायचे सेकंद? तुम्ही पण नाही, मी पण नाही. इट इज टू बी सेन्स्ड. सेन्सिंग करायचं की मी भरपूर घेतलं ना, ठीक आहे, मी किंचित थांबलो, नागपुडी बदलली, सोडताना मी जास्तीत जास्त सावकाश सोडणार, बस. ते सेन्स झालं तरी पुरेसे आहे. यू विल फाइंड इट व्हेरी सिम्पल. आफ्टर 15 days ऑर 1 month तुम्हाला कळेल की तुमचा रेचकाचा कालावधी आपोआप वाढलेला आहे. इफ यू गो इन टू काउंटिंग प्रोसेस, तुम्ही ते अडकून पडाल. तिथे हिशोबाचा व्यवहार करायचा नाही, काही आवश्यकता नाही त्याची. आतापर्यंत श्वासाचे हिशोब केलेत का कधी? नाही केले ना, मग आता कशाला करायचे? मेक इट सिम्पल. सहज करा, साधं करा. मल्टिप्लायर इफेक्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. हा 1000 cc हवा घेतली, 2000 येणार नाही, 1000 येणार आहे. ती येताना सुद्धा कशी, की तुम्हाला आतमध्ये रिकामेपणा जाणवला पाहिजे. हाऊ यू कॅन सेन्स माझं रेचेक चांगलं झालंय, आतमध्ये काहीही नाही आहे असं फील तुम्हाला येतो. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून एकाच दोन हे जाण्या अगोदर एकाच एक, मग एकाच दीड, मग एकाच दोन. एक काय घेता याच्यावरती दोन अवलंबून आहेत. 5 घेतले तर सोपं आहे, 10 घेतले तर अवघड आहे. काही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की अधम प्राणायाम म्हणजे काय, 12-12-12. 12 वेळा श्वास घेतला, 12 होल्ड केला, 12 सोडा, तो अधम प्राणायाम म्हटलेला आहे. मध्यम कुठला आहे? 24-24-24. आणि उत्तम कुठला आहे? 36-36-36. 36 सेकंड्स इनसाइड इनहेलेशन. अवघड आहे, ते भयंकर अवघड आहे. 10 सेकंदात पण आपली हवा भरून जाते पूर्ण. पण हे आकडे फक्त रेफरन्ससाठी आहेत, नॉट फॉर यूज. प्लीज बी केअरफुल ऑन दिस इश्यू. कृपा करून हे एकट्याने काही उद्योग करू नका. डू इट सिम्पल. भरपूर घेतला, पोटापर्यंत आला, तुम्हाला जाणवलं, सोडताना पोटापासून सुटला, जाणवलं, बस झालं. दॅट विल मेक यू मोर अँड मोर कम्फर्टेबल अँड फ्रेंडली विथ द प्रोसेस. ह्या प्रोसेसशी आपल्याला फ्रेंडलीनेस दाखवायचा आहे. डोंट मेक इट जार्गन. आणि आवाजाची गरजच नाही. श्वास घेताना भरपूर आवाज आला, काही आवश्यकता नाही. लोकांना वाटेल हा का नाक धरून बसलाय, म्हणजे त्यांना कळेल हा प्राणायाम करतोय. इतकं सहज आणि सोपं झालं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमकं काय घडतं आतमध्ये, हाऊ इट बिकम्स अ लाईफस्टाईल. ही जीवन पद्धती झाली पाहिजे आपण नुसतं म्हणतो. आता नेहमीचं तुमचं श्वसन जे चालतं, त्या श्वसनाचं नियंत्रण कुठे आहे? इट इज विथ द रिस्पेक्टिव्ह सेंटर ऑफ रेस्पिरेशन. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याची यंत्रणा इथे बसवलेली आहे. श्वसनाची वेगळी आहे, डायजेशनची वेगळी आहे, भुकेची वेगळी आहे, सॅटर्डेची वेगळी आहे, झोपेची वेगळी आहे, जागर राहण्याची वेगळी आहे. ही सगळी सिस्टीम कंटिन्युअसली काम करते विदाउट युअर नॉलेज. आणि यातली 99.9% सिस्टीम आहे फीडबॅकवरती काम करतात. फीडबॅक म्हणजे काय? गरज लागली तरच इन्सुलिन सिक्रेशन होतं, उगाचच होत नाही. चला एकदा चक्कर मारली म्हणून काही इन्सुलिन फिरायला येत नाही रक्तामध्ये. लक्षात घ्यायचं. खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी तुमचं का घेतात पोस्ट लंच? बिकॉज ड्युरिंग दॅट पिरियड इन्सुलिन आलेलं आहे, त्यांनी शुगर लेवल खाली आणलेली आहे, आणि ती आलेलं नसेल तर डायबिटीस आहे असं तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळे फीडबॅक म्हणजे काय, की आवश्यकता असेल तर. श्वसन पण फीडबॅकच आहे.
आतमध्ये हवा भरली, फीडबॅक मिळाला, हवा भरली, तर रिकामी करा, रिकामी झाली. रिकामी झाले, फीडबॅक झाला, पुन्हा हवा भरली. हे कॉन्स्टंट चालू आहे. ते फक्त कॉन्शियसली केलं की तो प्राणायाम झाला. सो एव्हरीथिंग इज इन द प्रोसेस ऑफ फीडबॅक. आणि हे करणारी यंत्रणा शरीरामधली कंटिन्युअसली काम करते. प्राणायामात नेमकं काय घडतं? जेव्हा तुम्ही प्राणायामामध्ये रेचक आणि पूरक करता, म्हणजे रेचक केला, बहिर्कुंभक केला, याची सवय त्या सिस्टीमला नाही. नाहीच आहे सिस्टीमला, त्या सवयच नाही. त्याला 12-15 एवढाच आकडा माहिती आहे. 12 ते 15 श्वास एका मिनिटात संपलं. आता हे कसं होतं? तुम्ही जर प्रमाण बघितलं, 10 सेकंद आपण हिशोब लावूया. 10 सेकंद श्वास सोडून दिला मी, 10 बाहेर ठेवला, 20 झाले, 10 घेतला, 30 झाले, 10 होल्ड केला, 40 झाले, आणि 10 सोडून पुन्हा 10, म्हणजे 60 सेकंदामध्ये एक श्वसन झालं. त्या सिस्टीमला याची सवय नाही. हाऊ इट वर्क्स इन द बॉडी. शरीरामध्ये काय नेमकं घडतं? मी कुंभकाचा विचारच केलेला नाही याच्यात. रेचक, बहिर्कुंभक, पूरक, रेचक, पुन्हा बहिर्कुंभक 50 ते 55 सेकंद होतात. त्या सेकंदामध्ये नेमकं काय घडतं? ते एका मिनिटामध्ये एक श्वास आला आणि एक गेला. इज इट विद इन द कंट्रोल ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम? नो. मग त्याचं काम कोण करतं नियंत्रण? त्याचं काम इथून होतं. दे आर वर्किंग अंडर द हायर सेंटर ऑफ द ब्रेन. त्याला म्हणतात सेरिब्रल कॉर्टेक्स, किंवा मेंदूचा अतिप्रगत भाग आहे, त्याच्याकडून ह्याचं नियंत्रण होतं. म्हणजे काय झालं की तो भाग कायम स्टिम्युलेट, तो निद्रिस्त आहे, त्याच्यापर्यंत कोणी जातच नाही कधी. त्या भागापर्यंत जायला पाहिजे हे आपल्याला माहितीच नाही. याचं कारण इथपर्यंत, इथनं जेव्हा नियंत्रण सुरू होतं तेव्हा तो प्राणायामाचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती व्हायला लागतो, मनावरती व्हायला लागतो. बिकॉज ह्याच्यातनं आणखीन एक गोष्ट घडते, ती म्हणजे तुमच्या रेस्पेक्टिव्ह सेंटरला रेस्ट मिळते. ते कॉन्स्टंटली काम करते हो, विदाऊट युअर नॉलेज. त्याला काही क्षण, 1 मिनिट का विश्रांती मिळेल, दॅट गेट्स रिजनोवेटेड. ते पुन्हा प्रफुल्लित होतं. साधी गोष्ट आहे, घरातल्या स्त्रीला एक वेळच्या जेवणाची सुट्टी मिळेल, केवढा आनंद असतो. निश्चितपणे फरक पडतो. शी बिकम मोर अँड मोर फ्रेश. शी और ही वॉटर, कुणी असू दे, असं काही हल्ली राहिलेलं नाही की फक्त बायाच काम करतात. पुरुष पण थोडं थोडं काम करत असतात. परंतु त्या सिस्टीमला विश्रांती देणं हे शरीराच्या सर्वती होतं. आणि ते होत असताना जो भाग आपला कायम निद्रिस्त आहे तो स्टिम्युलेट होणं, हा खूप महत्त्वाचा भाग इथे आपल्या नकळत घडत असतो. वेन यू डू इट फ्रॉम द पॉईंट ऑफ स्पिरिच्युअल एलिव्हेशन, की जे योगातलं 36, 16, 64, 32 जे प्रमाण त्याच्यातनं केलं ना, तर ते योगी लोकांसाठी, नॉट फॉर वी पीपल. आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपल्या सर्वसामान्य लोकांना जमल झेपेल एवढंच काम करायचं. म्हणून काय, समावर्तनाचा भाग सगळ्या लक्षात घ्यायचा. आणि हे सगळं घडतं त्यावेळेला. घडत असताना काय होतं की तुम्ही समजा, आता फक्त मी सांगतोय तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं आहे, ओनली फॉर इन्फॉर्मेशन, नॉट फॉर यूज. कुंभक केलं मी आतमध्ये, दोन्ही नागपुड्या बंद करून आतमध्ये कुंभक केलं, 3 बंद लावले. बंद लावल्यानंतर काय होतं? पहिला मूलबंद बंद लावला, गुदद्वार आकुंचित केलं, त्यानंतर जालंधर बंद लावला, हानवटी खाली घेतली, आणि नंतर पोटात घेतलं. ह्या 3 बंधांना काय घडतं? माझी प्राणशक्ती आतमध्ये कोंडली जाते. इट गेट्स पॅक्ड. लॉक, बंद म्हणजे लॉक. आता प्राणाचं आणि अपानाचं नॉर्मल बिहेवियर कसं असतं? प्राण हा नेहमी अधोगामी असतो, ऊर्ध्वगामी असतो, आणि अपान अधोगामी असतो. हे प्राण वर जाणारा आणि उदान खाली जाणारा, अपान खाली जाणारा. इथे त्यांचा रोल बदलतो. अपान बिकम्स ऊर्ध्वगामी आणि प्राण बिकम डाऊन साईड. हे तुमच्या नकळत होतं. डाऊन साईड म्हणजे काय? ते इट गोज टू द सुषुम्ना लेवल, म्हणजे तुमच्या मुलाबंधापर्यंत ते पोचतं. तिथे स्टिम्युलेशन यायला लागतात, मग तिथून कुंडली जागृत होते. हे प्राणायामाचं मूळ उद्दिष्ट आहे. स्पिरिच्युअल लेवलला ते आपलं उद्दिष्ट नाही. प्राणाच्या डायरेक्शन बदलणं हे तुमच्या नकळत घडतं. वेन इट हॅपन्स इन अंतरकुंभक. अंतरकुंभकामध्ये घडतं त्यावेळेला तुमच्या हृदयाचं प्रसरण झालेलं आहे. तुम्ही श्वास सोडेपर्यंत हृदयातनं रक्त बाहेर पडणार नाही, हे लक्षात घ्यायचं. हृदय बंद पडत नाही, पण इट बिकम्स इन एक्सपांडेड पोझिशन. त्याला प्रसरणावस्था असं म्हणतात. त्या अवस्थेत रक्त जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत हृदयाचे ठोके बंद नसतात, पण त्या भागाला विश्रांती मिळते. युअर हार्ट गेट्स रेस्ट. आणि ज्यावेळी तुम्ही श्वास सोडता तेव्हा ते हृदय जोरात पंप केलं, हृदयातनं रक्त संपूर्ण शरीरात पंप केलं जातं. त्याला म्हणतात ब्लड इजेक्शन फ्लो. तो वाढतो. अंतरकुंभकानंतर जेव्हा तुम्ही श्वास सोडता, इट गेट्स इन्क्रीज ऑटोमॅटिकली. म्हणजे त्यामुळे काय घडतं, शरीरामध्ये एका विशिष्ट फोर्सने रक्त फेकलं जातं. आणि हे तुम्ही जेव्हा कॉन्स्टंटली करता तेव्हा प्राणशक्तीचा संचार शरीरामधला खूप जास्ती चांगला होतो. हे सगळं होतं अंतरकुंभकामध्ये. त्यावेळेला आणखीन एक गोष्ट घडत असते तुमच्या नकळत, की मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा थांबलेला असतो. मेंदू ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याला कॉन्स्टंट ब्लड सप्लाय लागतो, दॅट इज फ्रेश. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं वजन किती आहे? 2% शरीराच्या. हे 2 अवयव आहेत, त्यांचं वजन किती आहे? हार्डली 2% ऑफ द बॉडी वेट. आणि त्यानंतर कार्डियक सप्लाय किती लागतो? 20% कॉन्स्टंट, अँड दॅट टू फ्रेश ब्लड. हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते काम करायचं थांबतात. आणि मेंदूच्या पेशी अशा आहेत की ज्या पेशींना सतत रक्तपुरवठा लागतो,
त्यातला काही जरी काळ कमी झाला तरी दॅट सेल्स गेट डेड. तर हे सगळं घडत असतं अदर दॅन मेडिकल कंडिशन्स. ते कसं घडतं कुंभकामध्ये? मी श्वास होल्ड केलेला आहे, मेंदूकडे रक्त जात नाही आहे, सिग्नल मेंदूला मिळालेला आहे. दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, मेंदूच्या आतल्या भागामध्ये काही निर्दिष्ट पेशी असतात किंवा काही रक्तवाहिन्या आहेत, त्या ओपन होतात. तिथून रक्त मेंदू घेतो आणि त्याचं काम चालू ठेवतो. कुंभक अति करायचं नाही कारण एका क्षारच नाही, शनई शनई होल्ड करून ठेवत तर सगळे पेशी रेड होऊन जातील. सो डू इट कॉशियसली. म्हणून कुंभकाच्या भानगडीत पडायचं नाही. दिस इज ओनली फॉर इन्फॉर्मेशन. हे फक्त माहिती आहे, मी तुम्हाला सांगतोय व्हॉट इज हॅपनिंग अॅनाटॉमिकली. प्राणाच्या आतमध्ये होल्ड केल्याने काय घडतं? हृदयाला विश्रांती मिळते, मेंदूकडे जाणारा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे त्या भागातल्या निद्रिस्त रक्तपेशी उघडल्या जातात किंवा रक्तवाहिन्या उघडल्या जातात आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा ते पुन्हा रिफिल होतात. हे कुंभकामध्ये घडतं, पण आपण त्याचा विचार करायचा नाही आहे. आपण काय करायचं आहे? आंतरकुंभकामध्ये नाही जायचं, आपण बहिर्कुंभकात जायचं. तेव्हा काही संबंध येत नाही. बहिर्कुंभकाचा कालावधी किती असतो? हार्डली तुम्ही घेतला त्याच्या निम्मा. समजा 10 सेकंद सोडला तर 5 सेकंद तुमचा श्वास बाहेर राहील, पुन्हा तुम्ही श्वास घेणारच आहात. म्हणून बहिर्कुंभकावरती जेव्हा तुम्ही भर देता तेव्हा काय होतं? मनाची शून्यावस्था येते. इथे काय होतं? आतमध्ये होल्ड केलाय मी ब्रेथ, आय डोंट हॅव द झिरो स्टेट ऑफ माइंड. कारण माझ्या डोक्यात एकच गोष्ट असते की अजून श्वास सोडायचा आहे, सोडायचा आहे, सोडायचा आहे. घ्यायचा आहे, घ्यायचा आहे, घ्यायचा आहे, घाई येत नाही. दिस इज व्हेरी सिम्पल थिंग विच हॅपन्स इन द एंटायर प्रोसेस ऑफ प्राणायाम. म्हणून प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये श्वास सोडला की थोडं थांबायचं, रेचक, नंतर पूरक, नंतर पुन्हा रेचक. कुंभक नाही. अल्पकाल कुंभक म्हणजे काय? नागपुडी बंद करायला वेळ लागेल तेवढाच. डोंट होल्ड इट, डोंट अप्लाय एनी बंद. काहीही त्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला जायचं का स्पिरिच्युअल लेवलला कोणाला? तेव्हा मग भेटा बाहेर, मग आपण भेटू, ते भेटून तुम्हाला प्राणायाम शिकवेन मी इंडिपेंडेंटली. तसं कोणाचं उद्दिष्ट नाही, तुमचं पण नाही, माझं पण नाही. सो लेट अस मेक इट सिम्पल. आपल्याला आहे ते जीवन छान पाहिजे, बस, दॅट्स ऑल. त्यासाठी एवढा प्राणायाम पुरेसा आहे. अॅनाटॉमिकल लेवलला खूप काही गोष्टी घडत असतात, त्यामुळे त्याचा संबंध येतो तो बॅलन्सशी येतो. म्हणून चौथा सूत्र कुठलं आहे? संतुलन. संतुलन कशाचं? 2 नाकपुड्यांचं, 2 ब्रेनच्या हेमिस्फिअरचं आणि 5 प्राणांचं. पहिली गोष्ट, त्याची गरज काय आहे? असंतुलन आहे का? 100% आहे. वी डोंट ॲक्सेप्ट इट, पण आपलं सगळं असंतुलितच आहे. कुठेही बॅलन्स नाही, शरीरात नाही, डोक्यात नाही, विचारात नाही, भावनांच्यात नाही, सगळं गोंधळलेलं आहे. मग एकदम ते थांबणार आहे का? नाही थांबणार. आपल्यापुरतं थांबवू शकतो का? येस. बाहेरच्या लोकांच्या थांबवायच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला स्वतःला सांभाळलं खूप झालं. आणि म्हणून ही प्रोसेस करताना यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द एक्झेलेशन प्रोसेस. म्हणून पहिला रेचक. आज आपण आता उरलेला प्राणायाम जो आहे तो शिकणार आहोत. त्यानंतर सगळ्या प्राणायामाची आज आपण उजळणी करणार आहोत कम्प्लीट. कुठल्या सिक्वेन्सनी प्राणायाम करायचा हा तुमचा तो प्रश्न आहे, तो आजच्या दिवशी आपण सोडवणार आहोत. सगळे प्राणायाम आपण करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण कुठला बघणार आहोत? तो म्हणजे भ्रामरी. भ्रमर म्हणजे हनीबी किंवा भुंगा. तो हवेत फिरताना त्याचा एक त्याचा गुंजन होतं. त्या हनीबी सारखा आवाज करायचा आहे. आणि तो प्राणायाम काय आहे? इट इज अगेन पॅसिफाईंग प्राणायाम. तो शांतता देणार आहे, ट्रँक्विलायझिंग इफेक्ट देणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आहेत की श्वास घेताना मादी भुंग्याचा, सोडताना नरभुंग्याचा. आता हे जवळ आला की भुंगा कुठला आहे बघतो का आपण? पहिला हाकलाच्या मागे असतो. त्यामुळे तिथे काय भानगडीत पडायचं नाही. व्हॉट इज टू बी डन? व्हेरी सिम्पल थिंग. इथे काय होतं तुम्हाला सांगतो की अतिशय अप्रतून एक्सपिरियन्स असतो भ्रामरी प्राणायामाचा. ओरिजिन ऑफ साऊंड कुठे आहे? इथे आहे. ऍक्च्युली तुम्हाला वाटतं मकार ओठत नाही, पण मकार इथूनच असतो. तुमचे सगळे स्वर आहेत ना, ते स्वरयंत्रातनंच येतात. फक्त त्यांचं इम्पॅक्ट एरिया बदलतो. आकार पोटाशी इम्पॅक्ट आहे, उकार छातीशी आहे, मकार ओठाशी. त्या मकार करताना म्हणत नाही, आपण मकार करतो. लक्षात घ्या. म्हणताना ओठ कसे होतात? उघडतात. ओठ बंद करून म्हणता येईल का? नाही. म्हणून बघा, नाही नाही जमणार. म्हणून तो असतो मकार. तर मकार करताना काय करायचंय? तर आपले ओठ मिटलेले आणि जबडा ढिगला, जबडा उघडलेला. डोंट फिक्स द जॉ. जबडा घट्ट मिटून ठेवला तर ती कंपन खाली जातात. ती पण एक खूप सुंदर अनुभवाची गोष्ट आहे. ती अशीच मला एक दिवस कळली. म्हणजे काहीतरी मकार करायला गेलो आणि मला जांभई आली. तर जांभई आली म्हणलं तर आपण काय करतो? जबडा घट्ट मिटून घेतो. आता हे सांगायला तुम्ही असं म्हणा, जांभई कशी येते? येऊ शकते ना, माणूस आहे शेवटी. तर तेव्हा मी काय केलं? माझा जबडा घट्ट मिटून गेला. ती कंपना आतमध्ये खाली गेली. व्हॉट ए एक्सपिरियन्स. वंडरफुल एक्सपिरियन्स. खरं सांगतो. आपण दोन्ही प्रकार करून बघूया. जांभई न देता जबडा मिटायचा, जांभईची गरज नाही. ते इन्सिडेंटली झालं म्हणून मी फक्त तुमच्याशी शेअर करतोय. अदरवाईज कसं पाहिजे? कंपन्या इथून निर्माण झाली पाहिजेत. ती अशी नागपुड्यातनं इथपर्यंत जातात, तिथून मध्यापर्यंत जातात, संपूर्ण
मस्तकामध्ये अशी मस्त सर्क्युलेट होतात. ब्युटिफुल व्हायब्रेशन टू द ब्रेन सेल्स. ते कुठल्याही प्रकारे होत नाही. तुम्ही व्हायब्रेटर आणून लावलात बाहेर गडगड गडगड तरी सुद्धा काही होत नाही. कारण त्या सूक्ष्म स्तरावर ती पेशींना मृदूमदन कोणामधनं होतं? फक्त भ्रमारी प्राणायामातनं होतं. दॅट्स वाय धिस प्राणायाम इज व्हेरी व्हेरी स्टॅबिलायझिंग प्राणायाम. मनाची एकाग्रता वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांनी हा करायलाच पाहिजे. चंचलत्व कमी होतं. आता चंचल ज्या 10 गोष्टी आहेत त्या 10 गोष्टी मनी सुरू होतात. त्यातलं पहिलं काय? मनो मधुकरो मेघो मानेनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दशे चंचला. पहिलं कोण आहे? मन. ते बाय बाय चान्स आहे, बाय डिफॉल्ट आहे ते. पण बाकीचे जे आहेत ना ते बाय प्रोफेशन आहेत. कसं काय प्रोफेशन? मधुकर म्हणजे काय? हनीबी. ती नाही फिरलं मध तुम्हाला मिळणार आहे का? मेघ ते नाही फिरलं तर मग पाऊस मिळणार आहे का? सो दे आर चंचल बाय देअर प्रोफेशन. त्यांच्या व्यवसायाचा काम भाग म्हणून ते आहेत. आपल्या मनाला व्यवसायच नाही काय, त्यामुळे ते फिरते गावावर. म्हणून चंचल मनाला स्थिर करायसाठी आपला वापर कसा करायचा आहे? भ्रामरी प्राणायामाचा. कसं करायचं आपण बघूया. गणेश विल सोयू. अतिशय सुंदर प्राणायाम आहे हा. आता एकच लक्षात ठेवायचं, झोप येत नसेल तर आपण नंतर सांगू त्याच्याबद्दल. ती सुरुवातीला बघूया प्राणायाम. थोडं जवळ घे पाहिजे. पहिल्यांदा काय करणार आहे तो? ही विल एक्झेल आउट कम संपूर्ण रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक, त्यानंतर दीर्घ पूरक आणि रेचक करताना गुंजन. येतो येतो अजून थोडं पुढे घे. हा, पुन्हा एक आवर्तन आपण बघूया. संपूर्ण रेचक, कम्प्लीट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक, त्यानंतर दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. ऑनलाईन ऐकू येतं व्यवस्थित? गुंजन ऐकायला येतं ना व्यवस्थित? हा ठीक आहे. नाही येत, ऑनलाईन येत नाही. नाही येते? मग मी करून दाखवतो, थांबा. त्याचा माईक थोडा लांब आहे त्यामुळे तो काही माईक मध्ये घुसू शकत नाही. माझा माईक बऱ्यापैकी जवळ आहे. मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवतो. फोकस मागे करायची गरज नाही. संपूर्ण रेचक, दीर्घ पूरक. ही कंपनं ओठापासून मस्तकापर्यंत संपूर्णपणे शरीरामध्ये जातात आणि दॅट गिव्ज अ व्हेरी नाईस इम्पॅक्ट. आता ज्यांना विशेषतः इन्सोमनिया आहे, झोप येत नाही, त्यांच्या बाबतीत प्रॉब्लेम काय काय असतो? झोप तर शरीराला हवी आहे पण मनाला नको आहे. मनामध्ये काहीतरी कटकट आहे, डोक्याला ताप आहे काहीतरी. अशा वेळेला हे 2 प्राणायाम खूप युजफुल आहे, शीतली आणि भ्रामरी. फक्त भ्रामरी प्राणायाम तुम्ही एवढा जोरात करू नका तुमच्या बाजूला झोपलेला उठून बसेल आणि तुम्ही झोपाल. तसं नाही करायचं. इट इज फॉर सेल्फ. म्हणून कुठली साधना ही स्वतःसाठी पाहिजे. नाही मोठा आवाज करून भ्रामरी केली तो बिचारा उठून बसायचा आणि तुम्ही झोपायचे. तसं नको व्हायला. आपण करून बघूया. ओके. आणि मग नंतर सगळे प्राणायाम एकत्रपणे आपण करूया. हा, आणि हा सॉरी अजून एक शीतकारी आला. शीतकारी, शीत असा आवाज करणारा म्हणून शीतकारी. तो पण कसं करायचा आपण बघूया. हा, शीतली प्राणायाम करताना काय होतं? जिभेची पन्हाळ केल्यामुळे जिभेच्या बाजूला असलेल्या सलायवा सिक्रेशनचं स्टिम्युलेशन होतं. म्हणून आपली थंड हवा आतमध्ये जाताना त्याचा इम्पॅक्ट वेगळा आहे. शीतकारी, शीत असा आवाज येतो. कुठून येतो? दातावरती दात ठेवलेले आहेत, जीभ दाताच्या मागे आहे, जिवणी रुंद केलेली आहे. मधल्या भागात आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो जिभेच्या आडव्या सरफेसवरनं जातो. इट गोज ऑन द फ्लॅट सरफेस ऑफ द टंग. तिथे काय आहे? चवीचे स्पर्शबिंदू आहेत. म्हणून टेस्टच्या संदर्भातले जे टेस्ट बर्ड्स आहेत ते त्याला मृदू मर्दन होतं. त्यामुळे भूक आणि तहान दोन्हीची ह्या दोन्ही प्राण्यामध्ये. जरा फक्त म्यूट करा कोणतरी. ऑनलाईन कोणतरी ओपन झालंय, म्यूट संबडी. आपण बघूया कसं करायचं. संपूर्ण रेचक, दोन्ही नागपुड्यांनी थोडं थांबायचं, मध्ये जिवणी रुंद करायची आणि दीर्घ शीतकार, दीर्घ पूरक. किंचित थांबून तोंड मिटायचं नाकाने. जास्तीत जास्त सावकाशपणे रेचक. व्हेरी नाईस. अजून एक आवडतं, दीर्घ पूरक.
आणि संथ रेचक. अपवादात्मक दोनच प्राणायाम आहेत. अपवाद कशाचा आहे? पूरकाचा अपवाद आहे. नॉर्मली पूरक कशात नव्हतं? नाकातनं. रेचक कशात नव्हतं? नाकातनं. इथे काय होणार आहे? पूरक तोंडाने, रेचक नाकाने. ठीक आहे. आधी आपण हे दोन प्राणायाम करून घेऊया, मग नंतर सगळे प्राणायाम एका सिक्वेन्समध्ये घेऊया. आज आपण एक साधारणपणे 5-1 मिनिटं लवकर थांबूया. तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काही बोलायचं असेल, आपण त्यासाठी एक 5 मिनिटं ठेवलेली आहेत. 10 मिनिटात आपले सगळे प्राणायाम होतील. डोंट वरी. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम, जो आत्ता बघितला तो. योग्य अशी अवस्था, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. कुठलाही प्राणायाम करताना नेहमी हातांची ज्ञानमुद्राच ठेवायची. फक्त आपल्याला अनुलोम विलोम करताना किंवा नाडीशुद्धी करताना हाताचा वापर करायचा. बाकी सगळे प्राणायाम विदाउट यूज ऑफ हँड्स. डोळे आपले मिटलेले आहेत. संपूर्ण रेचक दोन्ही नाकपुड्यांनी. कम्प्लीट एक्झेलेशन. तर पूरक करताना जिवणी रुंद करायची आणि तोंडाने दीर्घ शितकार. तोंड मिटायचं. नाकाने जास्तीत जास्त सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा जिवणी रुंद करायची. दीर्घ शितकार. चेहरा शांत. तोंड मिटायचं. नाकाने जास्तीत जास्त सावकाशपणे रेचक. व्हेरी स्लो एक्झेलेशन. छान. त्यानंतर आपण 2 आवर्तन करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची. पहिलं आवर्तन करताना आपला जबडा ढिला ठेवा. ओठ मिटलेले, जबडा ढिला, जीभ सैल, डोळे मिटलेले. आपल्या कंपनांचा अनुभव कसा मस्तकाच्या भागाशी येतो त्याकडे लक्ष. संपूर्ण रेचक दोन्ही नाकपुड्यांनी. बहिर्कुंभक. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत दोन्ही नाकपुड्यांनी आणि गुंजन. खूप छान. व्हेरी गुड. रेचकानंतर बहिर्कुंभक. आता जबडा मिटून घ्या. दातावरती दात. आता दीर्घ पूरक दोन्ही नाकपुड्यांनी आणि जबडा मिटलेल्या स्थितीत गुंजन. व्हायब्रेशन छातीकडे जातात. काही क्षण अगदी शांत बसून राहायचंय. आता आपण काही मिनिटं फक्त डोळे उघडा तुमचे. दैनंदिन साधना करताना नेमका सिक्वेन्स कसा पाहिजे, काय करायचं, हाऊ टू प्रॅक्टिस, त्यासाठी काय करायचं. तर आपण सुरुवातीला कुठल्याही स्थितीमध्ये बसा. कम्फर्टेबल बसा. खाली बसणं असेल खुर्चीत बसा, काही प्रॉब्लेम नाही. पद्मासनं घातलं पाहिजे तरच सिद्ध होतं असं काहीही नाही. हे सगळे टेक्निकॅलिटीज आपण अडकायचं नाही त्यामध्ये. एकच प्री कंडिशन आहे, ती म्हणजे तुमचा स्पायनल कॉलम नॅचरली पॉइस पाहिजे. सरळ पाहिजे असं म्हणणार नाही, कारण तो सरळ नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की चिन आहे ना, ती बऱ्याच लोकांची अशी खाली खाली बघून प्राणायाम करतात. खाली बघायची काही गरज नाही. चिन शुड बी हॉरिझॉन्टल टू द ग्राउंड. बरोबर आहे. जमिनीला आपली हनवटी समांतर पाहिजे, म्हणजे मान खाली पण नाही, वर पण नाही, मध्यंतरी समोर. असं कुठल्याही स्थितीत बसायचं. सुरुवातीला कपालभाती करायची. 2 आवर्तन कपालभातीची, 15 स्ट्रोक्स. मग नंतर थोडं थांबायचं. पुन्हा 2 आवर्तन, पुन्हा 1 आवर्तन, नंतर थांबायचं. कपालभातीने काय होतं? शुद्धीकरणाची प्रक्रिया. त्यानंतर काय करायचंय? वेळ असेल तर तिन्ही सेक्शनल ब्रीदिंग करा. नसेल तर एकच करा. आणि अगदीच वेळ कमी असेल तर एकच योगिक श्वसन करा. ओनली विथ चॅन्टिंग. वेळेनुसार ऍडजस्टमेंट करू शकतो आपण. आता आपण काय करणार आहोत? सुरुवातीला कपालभाती करणार आहोत. बसा. टेक द पोश्चर. आता ज्या सिक्वेन्सने तुम्हाला रोज साधना करीत त्या सिक्वेन्सनेच आपला हा प्रोसेस चालू राहणार आहे. सुरुवातीला कपालभाती 1 आवर्तन, 15 स्ट्रोक्स. पोटाला हवा जोरात बाहेर, श्वास सोडायचा. श्वास न घेता सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. काही क्षण श्वासविरहित अवस्था आहे. तो कालावधी पकडायचा प्रयत्न. श्वास आपोआप सुरू होईल. आता एक दीर्घ श्वसन करायचं. भरपूर श्वास घ्यायचा. जास्तीत जास्त सावकाशपणे सोडण्याचा प्रयत्न करायचा.
आता एक आवर्तन आपण करणार आहोत योगिक श्वसनाचं, आकार उकार माकारासह. त्यामुळे हाताची ब्रह्ममुद्रा, दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा, दोन्ही हात पोटाजवळ, ब्रह्ममुद्रा ही अशी. हा, बोटांची पेरा एकमेकांच्या दिशेने. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. पोट, छाती, खांदे यांचे उभ्या कक्ष दाखवून श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. तर दीर्घ श्वास घेताना तिन्ही भागांचं व्हर्टिकल एक्सपान्शन. आतला रेखामेपणा अनुभवायचा. एक्सपिरियन्स द एम्प्टीनेस इनसाइड. ब्रेथ विल स्टार्ट ऑन इट्स ओन. काही वेगळं करावं लागणार नाही, श्वास आपोआप सुरू होईल. काही क्षण कंपनांचा अनुभव पोट, छाती, खांदे या भागामध्ये. आता आपण करणार आहोत 2 आवर्तनं भस्त्रिका प्राणायामाची. गतिविच्छेदाचं पहिलं टोक जे आहे ते गती वाढवणार आहे, ते आपण सुरुवातीला करणार आहोत. 1 मिनिटाची 2 आवर्तनं करणार. 1 मिनिटाच्या अगोदर थांबावंसं वाटलं जरूर थांबा. डोंट ओव्हरस्टेज. ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी फक्त मृदू भस्त्रिका करायची. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा, तोही सोडून द्यायचा. आणि आता श्वास घेणं सोडणं एका विशिष्ट गतीने. Acquire the speed which you can maintain with. Inhale, exhale, inhale, exhale, inhale, exhale, start. आता हा स्पीड कंटिन्यू करायचा पुढे काही 40 सेकंदापर्यंत. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डू ॲज पर युअर कम्फर्ट. सहजपणे जो रिदम आपण पकडलाय त्या रिदमशी मनाला स्वतःला जोडण्याचा प्रयत्न. हळूहळू गती कमी करत चला. स्लोली टॅपर डाऊन द स्पीड इन लास्ट 10 सेकंड्स. श्वास सोडून द्यायचा. एक दीर्घ श्वसन करायचं. हा प्राणायाम केल्यानंतर आपल्याला काही ऑड जाणवतं का याकडे फक्त लक्ष द्या. इफ नथिंग इज ऑड यू कॅन कंटिन्यू फॉर 1 मिनिट. अजून एक आवर्तन करण्यासाठी पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्यायचा, संपूर्णपणे सोडून द्यायचा. आणि आता श्वास घेणं सोडणं एका विशिष्ट गतीने. Acquire the speed in first 10 seconds. Inhale, exhale, inhale, exhale, inhale, exhale, start. आता तो श्वास ती गती कंटिन्यू करायची फॉर नेक्स्ट 40 सेकंड्स. श्वसन क्रिया हम लोगों ने जो शुरू की है उसको कंटिन्यू करना है. उसी लय में श्वसन क्रिया चालू है. हळूहळू गती कमी करत चला. स्लोली टॅपर डाऊन द स्पीड. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. एक दीर्घ श्वसन करायचं. जस्ट नोटिस द चेंजेस इनसाइड. आतमध्ये आपल्याला नेमका काय फरक पडतोय याकडे लक्ष द्यायचं. ऑलवेज पॉन्डर अपॉन द इम्पॅक्ट. जी कुठली कृती आपण योगातली करतो त्याचा परिणाम नेमका काय झाला, अपेक्षित झाला का कमी झाला, याचा हिशोब न करता नेमकं काय आतमध्ये घडतंय याकडे लक्ष. आता पुढचं आवर्तन आपलं करणार आहोत नाडी शुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा आहेच. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला उजवी नाकपुडी बंद करायची, डोळे मिटलेले ठेवायचे. आता हा प्राणायाम आपण यथाशक्ती करणार आहोत हे लक्षात घ्या. डू ॲज पर युअर कॅपॅसिटी. ओनली पॉईंट ऑफ कन्सर्न और पॉईंट ऑफ ऑब्झर्वन्स शुड बी ड्युरेशन ऑफ एक्झलेशन टू बी एक्सटेंडेड कॉन्शियसली. श्वास सोडण्याचा कालावधी सहजपणे वाढतोय का याकडे लक्ष द्यायचं. आपली उजवी नाकपुडी बंद आहे. डाव्या नाकपुडीने संपूर्ण रेचक कंप्लीट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक थोडा थांबा. आता डाव्या नाकपुडीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत बाई नासिकासे दीर्घ पूरक. क्लोज युअर लेफ्ट. स्लोली रिलीज फ्रॉम द राईट.
उजवीने सावकाशपणे रेचक करायचं. रेचक सावकाश जेवढं करता येईल तेवढं करायचं. रेचक झाल्यानंतर थोडं बहिर्कुंभक करायचा, थांबायचं थोडं. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत पूर्ण क्षमतेने श्वास घ्यायचा. उजवी बंद करायची. डाव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. व्हेरी स्लो अँड डेलिबरेट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक डाव्या नाकपुडीने. इनहेल अप टू फुल कॅपॅसिटी ऑफ युअर लंग्स. एक्सपांड युअर ॲब्डोमेन. डावी बंद करायची. उजव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. व्हेरी स्लो अँड डेलिबरेट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. उजवी बंद करायची. डाव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. व्हेरी व्हेरी स्लो एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक. दोन्ही हात परत ज्ञानमुद्रेमध्ये. 2 रोटेशन आपण केलेली आहेत. वी आर ट्राईंग टू एम्बाइब द सिक्वेन्स ऑफ प्रॅक्टिस. घरी तुम्ही वेळेनुसार 3 करा, 4 करा, काही प्रॉब्लेम नाही. या प्राणायामाचा इम्पॅक्ट काय होतो? वी फील व्हेरी स्टेबल बाय माइंड अँड बॉडी बोथ. निश्चितपणे या प्राण्याचा परिणाम आपल्याला जाणवतो, तो म्हणजे स्थिरता जाणवते शरीराची, श्वासाची. आता यानंतर आपण करणार आहोत शीतली प्राणायामाची 2 आवर्तनं. शीतली प्राणायाम करण्यासाठी ज्ञानमुद्रा आहेच. नो चेंज. दोन्ही नाकपुडीने संपूर्ण रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. जीभ वळवायची आणि जिभेच्या कॅव्हिटीमधनं दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत थंडावा अनुभवायचा. तोंड बंद करायचं. नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. थोडं थांबायचं. पुन्हा एकदा जीभ वळवायची. मधल्या कॅव्हिटीमधनं विना घर्षण जास्तीत जास्ती सावकाश पूरक. पूरकानंतर तोंड मिटायचं. नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. श्वास आपोआप सुरू होईल. या प्राणायामाचा इम्पॅक्ट काय असतो? शांतता, ट्रँक्विलिटी ऑन बॉडी अँड माइंड बोथ लेवल्स. यानंतर 2 आवर्तनं शीतकारी प्राणायामाची. आत्ताच आपण जो शिकलो होती शीतकारी प्राणायाम करण्यासाठी पोश्चरल पॅटर्न सेम आहे. दोन्ही नाकपुड्यांनी संपूर्ण रेचक, कंप्लीट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक. जिवणी रुंद करायची. दीर्घ शीतकार उदरापर्यंत. तोंड मिटायचं. नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकाबरोबर आपल्या शरीरातली अतिरिक्त उष्णता, ताणतणाव बाहेर टाकले जातात. ही भावना कॉन्स्टंट पाहिजे इन एनी प्राणायाम. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा जिवणी रुंद करायची. दीर्घ शीतकार. तोंड मिटायचं. नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे बाहेर टाकायचे श्वास. अपान किंवा नको असलेल्या गोष्टी बाहेर जातात ही भावना कायम पाहिजे. काही क्षण शांत बसून राहायचं. यानंतर 2 आवर्तन आपण करणार आहोत, ती म्हणजे उज्जाई प्राणायामाची, ज्यामध्ये कंठसंकोच आहे. आवाजाच्या जास्ती भानगडीत पडायचं नाही. तुमच्या स्वरयंत्राला हवेचं घर्षण जाणवतं इथपर्यंत पुरे आहे. दोन्ही नाकपुड्या उघडलेल्या आहेत. दोन्ही नाकपुड्यांनी संपूर्ण रेचक, कंप्लीट एक्झलेशन. रेचकानंतर बहिर्कुंभक. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. श्वास सोडताना कंठसंकोच आणि हवेचं सौम्य घर्षण आपल्या स्वरयंत्राला. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक. रेचक करताना कंठसंकोच आणि हवेचं सौम्य घर्षण. रेचकानंतर बहिर्कुंभक. श्वास आपोआप सुरू होईल, तो क्षण पकडण्याचा प्रयत्न. आता आपण करणार आहोत 2 आवर्तनं सूर्यवेदन प्राणायामाची. पुन्हा एकदा अंगुली मुद्रा उजव्या हाताची. डावी नाकपुडी बंद आहे. उजव्या नाकपुडीने संपूर्ण रेचक उदरापासून. रेचकानंतर बहिर्कुंभक. आता उजवीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत.
उजवी बंद करायची. डाव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा डावी बंद करायची. उजव्या नाकपुडीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. उजवी बंद. डाव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. श्वास आपोआप सुरू होईल. आता शेवटचे 2 आवर्तन आहेत, ती म्हणजे भ्रामरी प्राणायामाची. त्यासाठी दोन्ही हातांची परत एकदा ध्यानमुद्रा. भ्रामरी प्राणायाम करताना तुम्ही जबडा मिठा उघडा ठेवा ॲज पर युअर कम्फर्ट. मेंदूच्या भागाला कंपन अनुभवण्यासाठी जबडा आपल्याला ढिला ठेवायचा आहे. सो वी विल हॅव 2 राऊंड्स ऑफ भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी दोन्ही नाकपुड्यांनी संपूर्ण रेचक, कम्प्लीट एक्झेलेशन, दीर्घ प्राणशक्तीचा पूरक आणि सोडताना गुंजन. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत दोन्ही नाकपुड्यांच्या साहाय्याने प्राणशक्ती आतमध्ये आली. अपानाबरोबर ताणतणाव सगळे बाहेर निघून गेले. गुंजन. कंपनाचा अनुभव, मस्तकाच्या भागामध्ये लिंगरिंग व्हायब्रेशनचा अनुभव घ्यायचा. आपण सगळे प्राणायाम एका सिक्वेन्समध्ये केलेत. त्या सगळ्याचा परिणाम तुम्हाला एकच जाणवतो, तो म्हणजे शांत वाटतं, बरं वाटतं. बरेचसे ताण गेल्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो हळूहळू, नॉट इन वन डे. ही प्रॅक्टिस आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार आपण चालू ठेवू शकतो. सकाळची वेळ सगळ्यात उत्तम, पण जर काही कॉम्प्रोमाइज टाईम असेल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही हे प्राणायाम करू शकता. फक्त जेवणाच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे त्याचं मॉनिटरिंग करायचं. तर दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा, शांतीपाठ एक एक फॉलो करायची. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. हरि ओम हरि ओम. दोन्ही हात गुडघ्यावरती. एक प्रणवोच्चार खालच्या पट्टीला मकार लांबवलेला, त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कम्प्लीट एक्झेलेशन. दीर्घ श्वास घ्यायचा. एक्सपिरियन्स इनर सायलेन्स, संपूर्ण आंतरिक शांतीचा अनुभव. दोन्ही तळवे चोळायचे एक मंचावरती, डोळ्यांच्या भोवती ठेवायचे. आतल्या डोळ्यांची उघडझाप करायची. डोंट प्रेस युअर आईज आणि सावकाश हात करून डोळे उघडायचे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आपण इथे थांबूया. आनंदी राहा, लोकांना ठेवा. तुमच्यापैकी काही एखाद दुसऱ्या व्यक्तीला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो 1-2 मिनिटात. ऑनलाईन एकाने ऑफलाईन एकाने आपलं मत व्यक्त करायला हरकत नाही. अदरवाईज तुमच्या काही शंका असेल ग्रुपवरती आपण व्यक्त करायला हरकत नाही. सिक्वेन्स जो आहे तो ग्रुपवरती मी टाकेन, म्हणजे त्या सिक्वेन्स तुमच्याकडे परमनंट राहील. आणि लक्षात राहणं थोडं अवघड आहे, मला कल्पना आहे त्याची. एका दिवसात ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. सो साधण्याचा सिक्वेन्स जो आहे तो तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. आणि ह्या ग्रुपवरती काही दिवस राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे दैनंदिन वर्ग चालतात त्या वर्गाला तुम्ही केव्हाही जॉईन होऊ शकता. आता सोमवारपासून सुरू होईल. ठाण्याला रंगायतांना जो वर्ग चालतो